कोटी, 50,000 कोटी, 60,000 कोटी, 3 लाख कोटी अशा प्रकारचे घोटाळे करून फरार झाले. आणि अशा पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदीजींचा कारभार तुम्ही 5 वर्ष पाहिला, एकही रुपयाचा डाग ना त्यांच्या अंगावर ना कुठल्या त्यांच्या मंत्र्यावर. आणि अशा प्रकारे स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करत असताना जे पूर्वी पैसे भ्रष्टाचारामधून खाली जात होते ते सगळे पैसे आज गोरगरिबांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरले जातात. मग 116 योजना मी साक्षी आहे. या सरकारमध्ये काम करत असताना, लोकसभेमध्ये काम करत असताना लोकहिताचे जे निर्णय घेतले त्यामध्ये 116 कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. शेतकऱ्यांसाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, महिलांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, ज्येष्ठांसाठी असेल, या सगळ्या योजना जर पाहिल्या तर खऱ्या अर्थाने हे सरकार काही ना काहीतरी चांगलं काम करतं. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आली ज्यांचं वय 60च्या वर आहे आणि अशा लोकांना कुणी आधार देत नाही. म्हणजे कुणाला दात गेले आहेत, कुणाचे कान गेले, कानाला ऐकायला येत नाही, कुणाला डोळ्यात त्रास आहे, कुणाला चालता येत नाही, अशा वृद्धांना सरकारने एक योजना जाहीर केली की राष्ट्रीय वयोश्री योजना. त्याच्यामध्ये अनेक साहित्य वाटप करण्यात येतं. चष्मे असेल, कानाचे यंत्र असेल, दाताची गोळी असेल, काठी असेल, 3 चाकी सायकल असेल, ह्या सगळ्याचा मी स्वतः पुढाकार घेतला आणि केंद्र सरकारचा कॅम्प आपल्या शिरूर शहरामध्ये जवळजवळ 3,500-4 हजार ज्येष्ठ नागरिक तिथं आले. त्यापैकी 2,500 ज्येष्ठ नागरिकांना मी स्वतः सरकारकडनं मागून साहित्य वाटप केलं आणि त्याची किंमत आहे जवळजवळ 2 कोटी रुपये. आता ही योजना गोरगरिबांच्या दृष्टीने ज्याला आधार नाही अशा ज्येष्ठाच्या दृष्टीने खूप मोठी वरदान ठरणारी योजना आहे. आज हे माझे बाबा काठी घेऊन आहेत, अशा अवस्थेमध्ये त्यांना जर डोळ्याला दिसायला कमी झालं, दातानं खाता येत नाही, मग काय करायचं अशा वेळेला. म्हणून नरेंद्र मोदीजींनी ही संकल्पना काढली आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून मी 2,562 ज्येष्ठांना न्याय मिळवून दिला गेल्या 2 महिन्यापूर्वीची गोष्ट. अशा अनेक मग अपंगासाठी योजना मी माझ्या खासदार फंडातून प्रत्येक वर्षी 28 अपंगांना मोटरसायकली दिल्या. 3 चाकी बॅटरीवर चालणाऱ्या 75,000 रुपयाची गाडी स्कूटरसारख्या. अशा प्रत्येक वर्षी 28 म्हणजे 5 वर्षाजवळ 100-150 रुग्णांना मोफत एका गाडीची किंमत 75,000 रुपये. अशा गाड्या जी सुद्धा बॅटरीवर चालते किंवा त्याची बॅटरी चार्ज इलेक्ट्रिकवर करून चालू शकते. अशा प्रकारचा न्याय देण्याचं काम मी केलं. दुसरं आपल्याकडं गोरगरिबांना आजार होतो, कुणाला हार्टचा हृदय शस्त्रक्रियेचा आजार आहे, कुणाला बायपास करावं लागतं, कुणाला काय करावं लागतं. अशा वेळेला अचानक आजारी पडल्यावर लाख रुपये, 1.25 लाख रुपये, 75,000 रुपये कुठून आणणार गोरगरीब. आपल्याकडं घरात पैसे वरकड पडून नसतात, इलाज करणं तर गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या माध्यमातून सरकारच्या मदतीतून पंतप्रधान सहाय्यता निधी म्हणून आजपर्यंत 800 रुग्णांना कमीत कमी 75,000पासून तर 3 लाख रुपयापर्यंतचा निधी मी गेल्या 15 वर्षामध्ये 800-850 रुग्णांना मिळवून केली. ही सगळी कामं ह्या माझ्या सरकारच्या योजनेच्या माध्यमातून. आता शेतकऱ्यांना ज्यांची जमीन 5 एकरच्या आतमध्ये आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्न काही नाही, 5 एकराच्या आतमध्ये जमिनीत काय पोट भरणार. अशा वेळेला सरकारनं ही योजना आणली, कृषी सहाय्य सन्मान योजना. या योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला दिले जाते अनुदान. आता मला सांगा 6,000 रुपये जरी रक्कम कमी असेल तर 12.5 कोटी शेतकऱ्यांना देशभरात दिली जाते. आपल्याकडे आताची सुरुवात झाली, काही लोकांना आले असतील, काही लोकांना नसेल आले. पहिला आता 2-2 हजार रुपयाचा बऱ्याचशा ठिकाणी मिळाला. या गावात सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 100 लोकांना ते 2-2 हजार रुपये मिळाले. पण पुढच्या काळात तर ते सगळ्यांनाच मिळणार. 6,000 रुपये काँग्रेसवाले म्हणतात तशी कमी रक्कम आहे, असेल कमी रक्कम, पण अशी काही शेतकरी आहेत, अशी काही कुटुंब आहेत भारतामध्ये की ज्यांच्या घरात 2-2 दिवस चूल पेटत नाही. अशा लोकांना 6,000 रुपये त्याला गाडीचा आधार. अशा प्रकारच्या योजना या सरकारनं लोकांसाठी केल्या. शेतकऱ्यांसाठी योजना आहे, कर्जमाफीची योजना आहे. सगळ्या योजना जर बघायला गेलं तर ह्या सरकारनं गेल्या 15 वर्षामध्ये खरोखर कामं केली, पैसा गोरगरिबांपर्यंत पोहोचला. दुसरं हे झालं सरकारचं आणि पंतप्रधानांची कामगिरी.
तुम्ही साहजिक विचाराले मतदान करणारे आम्ही खासदार केला, मग आढळरावांना का मतदान करायचं हे सुद्धा तुम्ही मनाला विचारलं पाहिजे. आढळरावच का? गेले 10 वर्ष या विभागाचा खासदार म्हणून काम करत असताना मी केलेली काम म्हणजे 10 वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्याकडनं पैसे मागितले. मी शिवसेनेचा खासदार आहे, काँग्रेसचं सरकार असताना त्यांच्याकडनं पैसे मागितले तर रुपये माझ्याकडे विकासाला दिला. पण माझं सरकार आलं, माझ्या सरकारच्या माध्यमातून 7,500 कोटी रुपयाची रेल्वे